लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता वितरण आहे हा अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सोबत येणार का की नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता आम्हाला फक्त एकच हप्ता मिळणार का अशाबद्दल भरपूर अशा लाडक्या बहिणी ह्या कन्फ्यूज झालेल्या आहे आणि तुम्ही यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ बघितले असेल की ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जो हप्ता आहे हा वितरण झालेला आहे, एवढ्या जिल्ह्यामध्ये हप्ता पाठवण्यात आलेला आहे, 3,000 रुपये पाठवण्यात आलेला आहे, परंतु अशाबद्दल अजूनपर्यंत कुठेही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। कारण आम्ही वारंवार जे अदिती तटकरे यांचं ट्विटर पेज आहे यावरती संपूर्ण अपडेट बघण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अदिती तटकरे यांच्याकडून कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। फक्त जो हप्ता वितरण बद्दलचा जो GR होता तो 8 तारखेला उपलब्ध करून दिलेला होता, त्यानंतर यामध्ये कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। कारण की आज 10 दिवस ओलांडून गेलेले आहे, परंतु अदिती तटकरे म्हणा किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून कोणतीही अशी एकही घोषणा झालेली नाही आहे की जो हप्ता आहे हा जो तुम्हाला लेट होत आहे हा लेट का बरं होत आहे। कारण की याबद्दलची अपडेट कुठेतरी उपलब्ध व्हायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत सरकारकडून याबद्दलची कुठेही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत तुमचा 17वा जो हप्ता असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये हा तुमच्या बँक खात्यावर जमा केला जाणार नाही आहे। असे सुद्धा होऊ शकते की भरपूर ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा प्लस डिसेंबर महिन्याचा हा सुद्धा GR प्रसिद्ध केला जाऊ शकतो, कारण की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये GR प्रसिद्ध केला जातो। तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर डिसेंबर महिन्याचा सुद्धा GR प्रसिद्ध झाला तर तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या वीकमध्ये तुम्हाला 3,000 रुपये हे येण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे। अशाबद्दलची माहितीसुद्धा भरपूर ठिकाणी आलेली आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिन्याचे हप्ते जे आहे हे सोबत येऊ शकतात तुम्हाला 3,000 रुपये। कारण भरपूर ठिकाणी निवडणुकीचं वातावरण आहे, आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे या महिन्यातसुद्धा हप्ता वितरण होईल याची अजूनपर्यंत कुठेही अशी इन्फॉर्मेशन किंवा माहिती उपलब्ध झालेली नाही आहे। कारण जर असे असते तर आतापर्यंत आपल्याला सरकारकडून कोणती तरी अशी अपडेट आली असती, परंतु जे मानधन असते हे आचारसंहिता किंवा निवडणुकीचा जो पिरियड असतो त्यामध्ये देता येत नाही, त्यामुळे 2 महिन्याचा हप्ता सोबत येण्याची दाट शक्यता आहे। तर या महिन्यामध्ये कोणती अपडेट येईल ही आपल्याला येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन जाणार। माहिती आल्यानंतर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।